हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल परिक्रमा क्लासमध्ये. आज आपण 20व्या दिवसाची परिक्रमा करणार आहोत. तर 20व्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये आपण कोकिळा वनातून पुढे जाणार आहोत. कोकिळा वनातून शेषशाही या ठिकाणी जाणार आहोत. तर कालच्या दिवसाचं आपलं थोडंसं बाकी राहिलेलं आहे, तर ते आपण पूर्ण करू. कालच्या परिक्रमेमध्ये आपण जावट या ठिकाणचं वर्णन श्रवण केली. राधाराणी रोज तिचा नित्यनियम आहे, नंदग्रामला येते, भगवंतांसाठी सुंदर स्वादिष्ट व्यंजनं बनवते आपल्या सखींच्या मदतीनं. यशोदामय्या सर्व व्यंजन भगवंतांना अर्पण करते आणि भगवंतांचं उच्चिष्ट नंतर ते सर्व गोपींना राधाराणीला प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर अनेक लीला आहेत राधाराणीबरोबर भगवंतांच्या, त्या लीलांचं आपण श्रवण करत होतो. तर आज आपण कंटिन्यू पुढं करूया. राधाराणी आणि भगवंतांमध्ये हे रुसवा झालेला आहे. तर त्या ठिकाणी भगवंत काय करत आहेत, रूप बदलून त्या ठिकाणी राधाराणींचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहत होतो की भगवंत जे आहेत एक सखी बनून आलेले आहेत आणि राधाराणीसमोर त्यांनी सुंदर नृत्याचं प्रदर्शन केलेलं आहे. परंतु ललिता सखी जी आहे ती ओळखते की ही सखी जे आहेत दुसरं तिसरं कोण नसून कृष्ण स्वतः आहेत. तर राधाराणी निमित्त बनवते की काहीतरी भेट द्यायची आहे. तर नवीन वस्त्र भेट देऊ इच्छिते म्हणे की तू काय कर, ही वस्त्र बदल, दुसरी वस्त्र परिधान कर. तर त्या ठिकाणी भगवंतांचं जे खोटं रूप आहे ते प्रकट होतं भगवंता. तर अशा पद्धतीनं भगवंत खूप म्हणजे भगवंतसुद्धा थोडं क्रोधित होतात आणि त्या ठिकाणावर निघून जातात. भगवंत डायरेक्ट जातात जटिलाकडे, राधाराणीच्या सासूकडं. तर भगवंत काय करतात पहा पुढं. परंतु कृष्ण भी इतनी शीघ्र हार मानने वाली नहीं थे. तर भगवंत सुद्धा पराजित होणारे नव्हते. भगवंतांनी काय केलेलं आहे, उन्होंने चुपचाप वे 2 फूल उठाए और उन्हें अपनी छाती पर रख लिया. फिर अपनी चोली बांधकर वे जोर जोर से रोते हुए जटिला के पास पहुंचे और उसके पैरों पर गिरकर भूमि पर लोटने लगे. तर भगवंत जटिलाकडे गेलेले आहेत, राधाराणीच्या सासूकडं. आणि कृष्णाने एक आश्चर्यजनक कहाणी घडी. भगवंतांनी पहा एक काय केलेलं आहे, एक खोटी कहाणी गोष्ट त्यांनी तयार केलेली आहे. उन्होंने कहा श्रीमती राधाराणी की चचेरी बहन तथा बचपन की घनिष्ठ सहेली है. भगवान सांगतात मी राधाराणीची सखी आहे. ते गोपीच्या वेशामध्येच आहेत भगवंत पहा. अनेक दिनों से न मिलने के लिए मैं बड़ी आस लेकर राधा से मिलने यहाँ आई, परंतु मेरा दुर्भाग्य कि राधिका मेरी उपेक्षा कर रही है. मुझसे बात करना तो दूर, वह मेरी ओर देख भी नहीं रही. कृष्ण एक युवती की आवाज़ निकालकर सुबकने की अच्छी नकल कर रहे थे. आणि भगवंत काय सांगतायत की मी राधाराणीची सखी आहे आणि राधाराणी मला काय भेटत नाही आहे, मला वेळ देत नाही आहे. आणि रडू लागलेत भगवंत. तब उनका नाटक और आगे बढ़ा. हाय हाय, अब मुझे जीवित रहने का कोई कारण दिखाई न देता. एवढं भगवंत नाटक करतायत की भगवंत म्हणतायत की आता मला जगण्यासाठी काय कारणच राहिलेलं नाही आहे. देखो किस प्रकार मैं आपकी आँखों के सामने अपने प्राण त्याग दूंगी. आणि जटिलाच्या समोर भगवंत म्हणताय की आता पहा मी तुमच्या समोरच काय करते, माझं प्राण त्यागते. हे भद्रा, मैं आपसे याचना करती हूँ, कृपया राधा से पूछे कि वह क्यों अकारण मुझसे क्रोधित है. इस सुंदर युवती के शोकग्रस्त मुख को देखकर तथा कातर वचन सुनकर जटिला का हृदय पिघल गया और उसने स्थिति को सुधारने का निश्चय किया. जटिलाचं हृदय जे आहे ते द्रवित झालेलं आहे आणि ती मदत करण्याचा विचार करते. वह श्रीमती राधारानी के कमरे की ओर चलने लगी. कृष्ण अपने मुख को दुखी बनाए रखने का प्रयास करते हुए उसके पीछे चल रहे थे. पहुंचकर जटिला ने अपनी बहू को फटकारा कि वह अपनी चचेरी बहन के साथ इतना कठोर व्यवहार क्यों कर रही है. तर राधाराणीला ती थोडंसं
क्रोधित होऊन तिला बोलते की तू अशा पद्धतीनं तुझ्या बहिणीबरोबर व्यवहार का करत आहे। उसे राधा रानी को आज्ञा की कि उसके साथ तुरंत अच्छी तरह व्यवहार करे। तब जटिला ने दोनों के हाथ पकड़े और राधा कृष्ण दोनों को कसकर आलिंगन करवाया। तर पहा जटिलानं काय केलं, दोघांचे हात पकडलेले आहेत आणि त्यांना आलिंगन करायला लावलेलं आहे। ऐसा होते ही राधा कृष्ण प्रेम में अभिभूत होकर अश्रु बहाने लगे और सारी गोपियां आनंद के सागर में गोते लगाने लगी। तर आता स्वतः जटिलाने काय केलेलं आहे, दोघांना आलिंगन करून दिलेलं आहे आणि सर्व गोपी आनंदाच्या सागरामध्ये बुडून गेलेले आहेत। कुछ क्षण रुककर मैंने भक्तों पर अपनी दृष्टि डाली, सब मुस्कुरा रहे थे, कुछ जोर से हंस भी रहे थे। मैंने पूछा क्या आप और कथा सुनना चाहते हैं? उच्च स्वर में हरी बोल कहकर सबने अपनी सहमती जताई। तर पहा अशा पद्धतीनं राधा कृष्ण कसे लीला करत आहेत पहा। आणि एक दिन जावट में एक कृष्ण गुपचुप राधा रानी के कमरे में प्रवेश कर गए। तर आता हे दुसरं लीला सांगतात गुरु महाराज पहा। जावटमध्ये भगवंत गुपचुप गेलेले आहेत राधा रानीच्या रूममध्ये। दोनों युगल प्रेमी एक दूसरे के संग में आनंदमग्न हो गए, परंतु राधिका के कक्ष से आती आवाज को सुनकर जटिला और कुटिला को संदेह होने लगा। उन्होंने दरवाजा खटखटाया। तर राधा रानीच्या रूममधून वेगवेगळे आवाज येत आहेत आणि ते ऐकून त्या ठिकाणी भगवंत जटिला जी आहे तिला संशय आलेला आहे। मग ती दरवाजा वाजवते। राधा भयभीत हो गई कि अब उनकी पोल खुल जाएगी, परंतु हर बार की तरह कृष्ण ने योजना बनाई। उन्होंने काली माता का वेश बनाकर राधा से कहा तुरंत उठो और धूप जलाकर घंटी बजाना आरंभ करो। तर भगवंत तर काय बहुरूप धारण करू शकतात। भगवंतांनी कालीचं रूप धारण केलं आणि लगेच राधाराणीला म्हणले की हातामध्ये अगरबत्ती घे, घंटी घे आणि पूजा करायला आरंभ कर, दिखावा करो की तुम मेरी पूजा कर रही हो। तर कालीची पूजा करत आहे असं दाखव। जटिला अपनी बहू को दरवाजा खोलने के लिए कहती हुई खटखटा रही थी। अंततः राधा रानी ने घंटी बजाते बजाते ही दरवाजा खोला। तर पूजा करता करता राधा रानी दरवाजा उघडते। राधा रानी बोली माता जी आप मेरी पूजा में विघ्न डालने पर क्यों तुली हुई है? क्या आप अपने पुत्र का कल्याण नहीं चाहती? कृपया मुझे यह पूजा करने के लिए एकांत में छोड़ दो। तर राधा रानी म्हणते की माझ्या पूजेमध्ये पण तुम्ही विघ्न घालत आहात, कृपया मला एकांतमध्ये सोडा। आणि अशा पद्धतीनं जटिला आणि कुटिला काय करतात, राधा रानीला क्षमा याचना करतात की आम्ही तुझ्या पूजेमध्ये बाधा आणली म्हणून। आणि राधे हमने तेरी पूजा में विघ्न डाला, कोई बात नहीं, अपनी पूजा जारी रखो। आणि अशा पद्धतीनं क्षमा याचना करतात आणि म्हणतात की तू काय कर, तुमची पूजा चालूच ठेवा। कहकर वे तुरंत चली गई। तब कृष्ण अपने मूल रूप में आ गए और दोनों पूर्ववत अपनी लीलाओं का आनंद लेने लगे। कुछ समय पहले जिस काली कृष्ण विग्रह का हमने उल्लेख किया था उसका स्रोत यही मजेदार कथा है। तर काली कृष्ण कोण आहेत? स्वतः भगवंतच आहेत। भगवंत काली स्वरूप धारण करतायत। श्री कृष्ण की विस्मयकारी लीलाओं की जय हो। आइए जटिला और कुटिला के चरण कमलों की धूल में लौट जाए, क्योंकि उनका एकमात्र कार्य राधा एवं कृष्ण के प्रेम को बढ़ाना था। यही प्रार्थना है कि हम अपनी शेष सांस से भगवान की अमृत भरी लीलाओं के स्मरण में व्यय कर दे और तब हमारी सफलता सुनिश्चित होगी। तर पहा अशा पद्धतीनं अलग अलग जे चरित्र आहे ते काय करत आहेत, भगवंतांच्या लीलामध्ये रस उत्पन्न होण्याचं सहाय्यकारक आहेत ते। तर जटिला असो किंवा कुटिला असो किंवा अभिमन्यू असो, सर्व चरित्र आहेत भगवंतांच्या लीलांमध्ये। ते काय करत आहेत, भगवंतांच्या लीलांमधला रस वाढवत आहेत। तर ते साधारण नाही आहेत। जाने से पूर्व हम कुछ संकरी घुमावदार सीढ़ियों से होकर छत पर श्रीमती राधा रानी के चरण कमलों के चिन्ह देखने आए। श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर लिखते हैं, जावट नगर का निर्माण महाराज वृषभानु ने अपनी पुत्री के आनंद हेतु किया था। राधा रानी अक्सर अपने भवन की छत पर बैठकर अपने प्रियतम के घर की दिशा में देखा करती और इसी प्रकार कृष्ण भी जावटपुर की दिशा में देखते। अपने वरिष्ठ संबंधियों की उपस्थिति में भी वे दोनों बच निकलते और अपने भवन की छतों पर जाकर एक दूसरे की दिशा में देखते रहते। राधाकांत मंदिर से बाहर निकलते समय मुझे वर्षों पूर्व जावट में हुई वह घटना स्मरण हो आई जब राधा रमन स्वामी मेरे साथ थे।
हम दोनों ने कुछ दिन यहाँ बिताए। जैसे ही हम यहाँ पहुँचे, स्थानीय ब्रजवासियों ने हमसे कहा, महाराज आप शुभ दिन एवं शुभ घडी में यहाँ आए हैं. तर गुरु महाराज एका प्रसंगाचं वर्णन करतात की एक दिवस ते जावटमध्ये पोहोचले आणि गाववाले जे आहेत त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. म्हणतात की तुम्ही योग्य दिवशी आणि योग्य वेळी पोहोचलेला आहात. तर कारण विचारल्यावर ते सांगतात की बताया कि वर्ष की कुछ माह श्रीमती राधा रानी अपने माता पिता के साथ रहने के लिए जावट से बरसाना जाती है और आज ही वे बरसाने से जावट लवकर आई है. तर त्या दिवशी काही दिवस राधाराणी बरसाण्याला जाते आणि पुन्हा येते. तर त्या दिवशी राधाराणी बरसाण्यावरनं पुन्हा जावटला आली होती. जावट के एक विशाल खुले मैदान में नाश्ता दिया गया. नाश्ते में पूरी सब्जी दाल चावल पास्ता तथा ताजे फल है. प्रसाद सेवा करके हमने नंदग्राम कोशी सड़क पार की और कोकिलावन की ओर जाने वाली 3 किलोमीटर लंबी सड़क पकड़ी. तर आता आपली परिक्रमा कोकिलावनला जाते. कोकिलावन जे आहे याच्याबद्दल गुरु महाराज सांगतात की कोकिला अर्थात कोयल. भक्ति रसामृत सिंधु में वर्णन है कि एक दिन कृष्ण इस वन में आए और कोयल की हुबहू आवाज निकालने लगे. भगवंत कोकिलाचा आवाज काढू लागली. कू कू. उनकी आवाज सुनकर कोयले इतने उच्च स्वर में गाने लगी कि उनकी मिलीजुली ध्वनि जावट तक पहुंच रही थी. तर भगवंतांच्या आवाजामध्ये सगळे कोकिळा पण आवाज काढू लागलेत आणि त्यांचा उच्च ध्वनी जावटपर्यंत पहुंचला. जिसने भी पक्षियों के इस गीत को सुना वह विस्मित रह गया. तब विशाखा ने जटिला से अनुमति मांगी जिससे गोपियां जाकर कोकिलाओं को देख सके. इस प्रकार श्रीमती राधा रानी और उनकी सखिया श्री कृष्ण के संग लीलाओं का आनंद ले सकी. आणि कोकिळांना पाहण्याच्या उद्देशाने सखी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी भगवंतांबरोबर ते आनंद घेऊ लागले. वह वन जहाँ श्री कृष्ण ने कोकिल के समान आवाज निकाली थी कोकिलावन कहलाया. तर ते वन आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी कोकिळेचा आवाज काढला होता, कोकिलावन. आसपास के वृक्ष एवं झाड़ियाँ रंग बिरंगे पक्षियों से भरी है. खेतों में गाय चल रही है. एक ग्वाला उन्हें घर लौटने के लिए पुकार रहा है. दोपहर के कुछ बाद हम अपने पड़ाव पर पहुंच गए. कोकिलावन गांव में खुले मैदान तथा चारों ओर घर एवं बाजार है. यहाँ हम श्री श्री राधा कोकिलावन बिहारी के मंदिर गए. त्या ठिकाणी मंदिर आहे. मंदिरामध्ये राधा कोकिलावन विहारी आहेत. इसके साथ ही लगकर शनिदेव का मंदिर है. तर खूप मोठं मंदिर आहे. शनिदेव पण आहे त्या ठिकाणी. शनिवार के दिन अनेक लोग शनिदेव से प्रार्थना करने कोकिलावन आते हैं जिससे वे शनि के दुष्प्रभावों से मुक्त हो सके. हमारा सामान पहले ही पहुंच चुका है. उन्हें उठाकर हम अपने अपने नियत खेमों में पहुंच गए. कुछ वक्त खेमों में विश्राम करने लगे और कुछ वहां बने विशाल कक्ष में एकत्र हो गए. शेष दोपहर हमने विश्राम प्रसाद तथा वरिष्ठ भक्तों से श्रवण में बिताई. सायं होते ही हम संध्या आरती एवं दामोदराष्टक के लिए श्री श्री निताय गौसुंदर एवं श्री प्रभुपाद के चारों ओर एकत्र हुए. इति दृक्स्वलीलाभिरानंद कुंडे स्वघोषम निमज्जन्तम् आख्यापयन्तम् तदीयेषि तद्नेषु भक्तजितत्वं पुनः प्रेमतस्तं शतवृत्ति वंदे. इन अद्भुत बाल लीलाओं से श्री कृष्ण सभी गोकुलवासियों को आनंद के सागर में निमग्न कर देते हैं. इस प्रकार वे भगवान के ऐश्वर्य ज्ञान में लीन लोगों के समक्ष घोषणा करते हैं, मैं केवल अपने प्रेमी भक्तों द्वारा ही जीता जा सकता हूँ. मैं प्रेम पूर्वक ऐसे दामोदर भगवान को बारंबार शत शत प्रणाम करता हूँ. श्रवणम एवं कीर्तन के द्वारा हम सहज ही स्मरण करने लगते हैं. इसलिए आज गोपियों के विषय में इतना सुनने के बाद अन्य भक्तिमय कार्य करते समय भी हमें गोपियों के मनोभाव एवं लीलाओं का सहज स्मरण हो रहा है. हम विचार करने लगे कि किस प्रकार गोपियाँ उपरोक्त पद में वर्णित गहन प्रेम की मूर्तिमती स्वरूपा थी. वस्तुतः ब्रजगोपियाँ सदैव कृष्ण के साथ विनोद करती, उन्हें डांटती और उनके ऊपर हंसती तक थी. यह उनके प्रेम का अद्भुत स्वभाव था. पूरी तरह खरा एवं तीव्र तथा थी किसी भी प्रकार के निजी आदर सम्मान की भावना से मुक्त. यहाँ तक कि जब कृष्ण उनके सम्मुख होते तो वे स्वयं भूल जाते कि वे कौन है. वे पूरी तरह उनके प्रेम द्वारा बनकर उनके हो जाते. तर पहा गोपी कशा पद्धतीने भगवंतांशी आदान प्रदान करत आहेत. गोपींच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं
आदान जे हे आहे मान सन्मान आहे, मान सन्मानाची त्यांना काहीही अपेक्षा नाही आहे आणि भगवंतांवरती पूर्ण अधिकार ते दर्शवत आहेत आणि पूर्णपणे भगवंतांच्या आनंदासाठी कार्य करतात. गोपी स्वतःला विसरून पूर्णपणे काय करतात ते भगवंतांच्या प्रेमाद्वारे स्वतःला त्यांनी बांधून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपली परिक्रमा 19व्या दिवसाची पूर्ण होते या ठिकाणी आणि आज आपण 20व्या दिवसाची परिक्रमा करणार आहोत. तर कोकिळा वनामध्ये मुक्काम आहे. इथून पुढं आपलं पुढं जाते परिक्रमा. तर आहे बडी बैठण आहे, छोटी बैठण आहे, त्याचबरोबर चरण पहाडी, कोटवन, करमन, हातन असे अनेक स्थान आहेत आणि शेवटी आपली परिक्रमा पोहोचते शेषशाहीला. तर महत्त्वाचं स्थान जे आहे आजच्या परिक्रमेमध्ये ते आहे शेषशाही. ठीक प्रातः 6 बजे हम कोकिला वन से निकल पड़े. जैसे जैसे दिन बीत रहे हैं सूरज देर से उग रहा है. तर आता इथून पुढं दिवस जो आहे, दिवस सध्या छोटा असतो अजून, इथून पुढं मग दिवस मोठा होत जात असतो. तर सूर्योदय थोडासा उशिरा होत असतो. हमें निकट जाते जाड़े का स्मरण करा रहा है. हमारा परिक्रमा दल उत्तरी व्रज के खेत खलिहानों से गुजर रहा है. तर उत्तर व्रज आहे ते आणि सर्वत्र शेती आहे. खेती में पक्षी पहले ही पहुंच चुके हैं और किसान बैलों को लेकर हल जोत रहे हैं. ओस पड़ी घास पैरों को ठंडी लग रही है. मुझे स्मरण है कि एक वर्ष आज के दिन भारी वर्षा हुई थी और हमें पानी भरे खेतों से गुजरना पड़ा था. तर बठैन नावाचं गाव आहे पहा. उत्तर पूर्व में 2 किलोमीटर चलने के बाद हम 2 गावों से गुजरे. तर 2 गाव आहेत, एक आहे छोटी बैठन, एक आहे बड़ी बैठन. भक्ति रत्नाकर के विवरणों से प्रतीत होता है कि मूल रूप से ये दोनों एक ही गाव थे और उसका नाम था बैठन. गाव एकच आहेत, नाव आहे बैठन. नंतर त्याचं नाव पडले छोटी आणि बड़ी. उसका यह नाम बैठक पर पड़ा क्योंकि इसी स्थान पर नंद महाराज की बैठक थी जहाँ वे अन्य ग्वालों के साथ मिलकर महत्वपूर्ण चर्चाएं किया करते थे. समय के साथ बैठन का नाम अपभ्रंशित होकर बैठैन हो गया. तर नंद बाबा आपल्या वरिष्ठ ग्वालबालांच्या मदतीनं त्या ठिकाणी मीटिंग करायचे आणि महत्वपूर्ण निर्णय त्यांचे व्हायचे. इस गांव को यह नाम किस प्रकार प्राप्त हुआ, इस संदर्भ में व्रजभूमि मोहिनी पुस्तक एक अन्य लीला का वर्णन करती है. एक दिन संध्या समय माता यशोदा स्नेहपूर्वक कृष्ण से बातें कर रही थी. कृष्ण बोले, मैया जानती हो आज बलराम ने क्या किया. तर कृष्ण यशोदा मैला म्हणतायत पहा की बलरामनं आज काय केलं माहिती आहे तुला. तर मैं कैसी जानूंगी भला. यशोदा मैया म्हणते, तू बता लाला की दाऊजी ने आज क्या किया. तर कृष्ण सांगतात पहा. तब कृष्ण ने सरल भाव में कहा, अरे उन्होंने एक गधे को मारा. तर भगवान सांगतात आज बलरामने काय केलं, एका गाढवाला मारलेला आहे. वह गधा धेनुकासुर था. माता यशोदा को लगा था कि बलराम ने हरी हरी. माता यशोदेला वाटलं की बलरामने काय केलेलं आहे, एखादं साधारण काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. बलराम ने बड़ा कार्य किया होगा असं यशोदा मातेला वाटलं. परंतु जिस प्रकार कृष्ण ने उनसे कहा उससे ऐसा लगा कि बलराम जी का वह कार्य कोई बड़ा कार्य नहीं था. यह सुनकर कमरे में उपस्थित बलराम कृष्ण से खिन्न होकर बोले. तर भगवंत असं सांगत आहेत की काय विशेष कार्य नव्हतं आणि बलरामजीला थोडंसं नाराज झाले बलरामजी. कल से गाय चराने के लिए मैं कृष्ण को साथ लेकर नहीं जाऊंगा. आणि बलरामजी नाराज होऊन म्हणतात की मी काय उद्यापासून कृष्णाला घेऊन जाणार नाही गाय चारायला. तो काय होईल, वेगळं स्वतःच्या गायी घेऊन जाईल. अगले दिन यद्यपि कृष्ण बलराम एक ही वन में गाय चराने गई परंतु वे अलग अलग रहे. तर चारायला गायी घेऊन गेलेत परंतु अलग अलग राहिले, ते एकत्र नाही राहिले. उन्होंने भोजन भी अलग किया और लीलाएं भी अलग की. तर कृष्णाचा वेगळा ग्रुप आहे, बलरामांचा ग्रुप वेगळा आहे. अलग अलग त्यांचं भोजन, अलग अलग गायी. चूंकि बलराम जी बड़े भाई है और कृष्ण छोटे, इसलिए जिस स्थान पर बलराम बैठे वह स्थान बड़ी बैठन कहलाया. तर सांगतात की कृष्ण बलराम ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणचं नाव झालं बडी बैठन
आणि कृष्ण ज्या स्थानावरती बसले त्या ठिकाणचं नाव झालं छोटी बैठन। तर बैठक यावरून त्याचं नाव पडलं बैठन। इस लीला से संबंधित बड़ी बैठन में एक दाऊजी मंदिर है। यहाँ हमने बलराम के सुंदर विग्रह के दर्शन किए। ब्रज में बलराम जी की अन्य मूर्तियों के समान यहाँ भी वे काले रंग के हैं। तर बलराम जी जे आहेत त्यांचं वर्ण त्या ठिकाणी सुद्धा काळा आहे बा। काळा वर्ण असण्याचं कारण आपण ऐकलं होतं बा माग एका परिक्रमेवर आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, गुरु महाराज वर्णन करतात की बलरामजी सदैव भगवंतांबरोबर राहतात 24ही तास, आणि भगवंतांच्या बरोबर राहून काय झालेलं आहे, त्यांचा वर्ण पण काळा झालेला आहे। यद्यपि त्यांचा वर्ण गोरा आहे, परंतु सदैव भगवंतांबरोबर राहून ते काय झालेत, काळ्या वर्णाचे झालेत। तब लगभग 2 किलोमीटर चलकर हम छोटी बैठन पहुँचे। यही कुंतल कुंड के जहाँ गोपियों ने कृष्ण की केस सज्जा की थी। तर भगवंतांचं केस विंचरण्याचं किंवा केस सजवण्याचं कार्य गोपींनी त्या ठिकाणी केलं होतं। ब्रज में भ्रमण करते समय कई बार सनातन गोस्वामी इस स्थान पर आए और यहाँ के निवासी सदैव उनके प्रति स्नेहिल रहते। भक्ति रत्नाकर में वर्णन किया गया है। भक्ति रत्नाकरचं वर्णन सांगतात सनातन गोस्वामींचं। सनातन गोस्वामी गांव गांव भ्रमण करके अंततः बैठन गांव आते। उन्हें देखकर सब गांव वाले को जो आनंद होता उसका वर्णन करना संभव नहीं। तर सनातन गोस्वामी पहा वरिष्ठ वैष्णव आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी सर्वांना आनंद व्हायचा की सनातन गोस्वामी आलेत। पहा सर्व त्यांचा खूप सन्मान करायचे आणि सनातन गोस्वामी सर्वांना काय करायचे, त्यांचे प्रश्न सोडवणे आहे, त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये त्यांना मदत करणं, या गोष्टी पण ते करायचे। सनातन गोस्वामी सबकी कुशल क्षेम पूछते और आनंदपूर्वक अपना समय व्यतीत करते। सब जानते थे कि सनातन गोस्वामी किसी भी स्थान पर केवल एक रात ठहरते हैं, इसलिए एक दिन अत्यंत दुखी होकर लोगों ने उनसे कहा, यदि आप कुछ दिन यहाँ रहेंगे तो वह हम सबके लिए शुभदायी रहेगा। तर एका ठिकाणी एकच दिवस राहायचे ते आणि गाववाले त्यांना विनंती करतात की तुम्ही आणखी काही दिवस या ठिकाणी राहा। यदि आप कृपया हमारी याचना स्वीकार करें और इतने क्रूर न बने, कृपया भोर से पहले चले जाने की अपनी आदत छोड़कर हमारे जीवन की रक्षा करें। पहा साधूंप्रती किती त्यांचं प्रेम आहे। तर विनंती करून सांगतात की तुम्ही काय करा, एकच दिवस न कराओ, जास्त दिवस रहा। यह कहकर गाँव वाले रोने लगे। केवल उन्हें प्रसन्न करने के लिए सनातन गोस्वामी ने उनकी बात मान ली। इस प्रकार बैठन एवं आसपास के गाँव वाले सदैव उनके अद्भुत गुणों में लीन रहते। पुढे आपलं परिक्रमा जाते चरण पहाड़ीला। सनातन गोस्वामी के विचारों में मग्न हम छोटी बैठन से चल पड़े और 1 किलोमीटर चलकर चरण पहाड़ी पहुंचे। श्री कृष्ण उनकी गायों तथा अन्य पशुओं के चरण स्पर्श से यही की शिलाएं पिघल गई और उनके चरण चिन्ह यहाँ अंकित हो गए। तर भगवंतांच्या गायींचं आणि भगवंतांच्या चरणांचा स्पर्श प्राप्त होऊन तिथले जे दगड आहेत ते काय झालेले आहेत, पिघळलेले आहेत। एक दिन अपने ग्वाल मित्रों के साथ गायों को चरता देख श्री कृष्ण एक वृक्ष के नीचे खड़े होकर अपनी बांसुरी बजाने लगे। भगवान का दिव्य शरीर इतना सुकोमल है कि जब वे अपने कमल सदृश होठों तक ले जाने के लिए अपनी बांसुरी उठाते हैं तो उस परम भाग्यशाली वाद्य यंत्र के भार से उनका शरीर 3 स्थानों से टेढ़ा हो जाता है। तर भगवंतांचं शरीर काय होतं, 3 ठिकाणी वक्र होतं जेव्हा भगवंत बांसुरी वाजवतात। उस दिन जब वे इस त्रिभंग रूप में भाविभोर हो बांसुरी बजा रहे थे तो वहाँ उपस्थित ग्वाल बाल गाय, हिरण, हाथी तथा अन्य पशु मंत्रमुग्ध रह गए। इतना ही नहीं, वे सब बुत बन गए। आनंद में भरी वहाँ की शिलाएं पिघल गई और उन सब के चरण चिन्ह उन शिलाओं पर अंकित हो गए। तर भगवंत बासरी वाजवल्यानंतर काय झालेलं आहे, सर्व पशु पक्षी, गायी, ग्वालमित्र सगळे एकदम मूर्ती सारखे एकदम स्तब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं तिथल्या शिळा आहेत त्या पण एकदम वितळलेल्या आहेत, त्याच्यावरती सगळ्यांची चिन्ह उमटलेली आहेत। इन विभिन्न चरण चिन्हों का दर्शन करने के लिए हमें झाड़ियों से गुजरकर टेढ़े मेढ़े रास्तों से जाना पड़ा। इस स्थान की शांति हमारी चेतना को प्रभावित कर रही है और हमें यही आशा है कि एक दिन हम गहन भजन की अवस्था में प्रवेश कर सके। यहाँ भक्तों ने अधिक कुछ नहीं कहा, परंतु बाद में उन्होंने बताया कि उस स्थान पर पहुंचकर वे सोच रहे थे
कितना अच्छा होगा यदि हम ऐसे स्थान पर बैठकर निरंतर ध्यानपूर्वक जप में लीन हो जाए। धीमा कीर्तन करते हुए हम चरण पहाड़ी से चल दिए। खेतों से होते हुए हम शीघ्र ही एक नहर पर पहुंचे। तर चरण पहाडीवरून पुन्हा आपली परिक्रमा पुढे जाते। एक ओढा आहे, ओढा क्रॉस करत आहेत भक्त। मार्ग संकरा होने के कारण हम एक पंक्ति में उसके किनारे चलने लगे। एक पुलिया पार करके हम नाश्ते के लिए एक खेत में रुके। तर बघा एकदम ग्रामीण जीवनशैली आहे। शेतामधून भक्त जातात आणि सर्वत्र व्रजभूमी, नैसर्गिक वातावरण आहे पूर्ण। असं शहरी भाग नाही आहे, गाड्या नाही आहेत, नंतर इंडस्ट्री नाही आहे, वातावरण शुद्ध आहे। असं सर्व सुंदररित्या व्रजभूमी जे आहे त्या ठिकाणी अजून पण विशेष असं यांत्रिकीकरण झालेलं नाही आहे। शेषशाही की यात्रा लंबी परंतु आनंददायक है। नहर का मंद बहता पानी, शांत वातावरण, प्राय निर्जन प्रदेश। पहा त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या पण नाही आहे, निर्जन आहे। निर्जन प्रदेश तथा जहाँ तक आंखें जाती है वहाँ तक हरे भरे खेतों का सुंदर दृश्य। सर्वत्र हिरवळ आहे, शेती आहे। हमें अंतर्मुखी होने के लिए प्रेरित करता है। आत्मा या परमात्मा की खोज के लिए कृष्ण भूमि की ऐसी पैदल यात्रा यह एक अन्यतम मार्ग है। तर आत्मा किंवा आत्मेच्या स्तरावर जाण्यासाठी आणि परमात्म्याला पाहण्यासाठी हे काय आहे, अनुकूल स्थिती आहे, अनुकूल पैदल यात्रा है। हमें आगे दूर राष्ट्रीय राजमार्ग 2 से ट्रकों में के भोंकों की ध्वनि सुनाई दे रही है। व्यस्त सड़क पर आधुनिक यातायात की कर्णभेदी ध्वनियाँ शीघ्र ही हमें हमारे ध्यान से बाहर धकेल सकती हैं। आणि अशा पद्धतीनं पुढे गेल्यानंतर एक राष्ट्रीय मार्ग लागतो। सड़क पर दोनों ओर तीव्र गति यातायात दौड़ रहा है। पूरे परिक्रमा दल को ऐसी सड़क पार करवाना थोड़ा जोखिम भरा है। कुछ अनुभवी व्यवस्थापकों ने पूरे दल को छोटे समूह में विभाजित किया और एक एक करके सड़क पार करवाई। पुढे जाते अपनी परिक्रमा कोटवनाला। जहाँ हमने सड़क पार की वह कोटवन है। पहले इसका नाम कोटरवन था। भगवान ने इस वन में अनेक आनंद भरी लीला की है। हम कोसी से लगभग 7 किलोमीटर दूर उत्तर में है और यहाँ एक रेलवे क्रॉसिंग है। यद्यपि कुछ वर्षों पूर्व हमारी यात्रा कोसी से होकर जाया करती थी, किंतु आजकल नहीं जा रही है। तथापि इस महत्त्वपूर्ण स्थान के विषय में कुछ कहणं आवश्यक है। तर कोसी नावाचं स्थान आहे परिक्रमेमध्ये आणि त्या ठिकाणी दरवर्षी यात्रा जायची, परंतु आता त्या ठिकाणी जात नाही। पण त्याच्याबद्दल वर्णन मात्र अवश्य आपण ऐकणं आवश्यक आहे। गुरु महाराज या ठिकाणी सांगतात त्याची विशेषता। कोसी शब्द कोश अर्थात खजाने से आया है। कोश असतो ना वेगवेगळा, तर कोश म्हणजे विशेषतः खजाना। कहा जाता है नंद महाराज यहाँ अपना कोश रखते थे। नंद महाराज काय करायचे, आपला खजिना त्या ठिकाणी ठेवायचे। 1932 में अभयचरण देव ब्रजमंडल परिक्रमा पर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकुर से मिलने आए और कोसी में उनसे मिले। तर या ठिकाणी सांगतात विशेषतः की 1932 मध्ये म्हणजे लगभग पहा आज 23 चालू आहे, तर लगभग 91 वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्रभुपादांची आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकुरांची भेट झाली होती। भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकुरांनी पहिली ब्रजमंडल परिक्रमा आयोजित केली होती 1932 मध्ये। श्रील प्रभुपाद मैं उनसे कोसी में मिला। प्रभुपाद सांगतात की मी त्यांना कोसीमध्ये भेटलो। केशव महाराज ने सूचना दी कि आज श्रील भक्तिसिद्धांत यहाँ पर हरि कथा करेंगे। जो भक्त कथा के लिए रुकना चाहता है वह रुक सकता है, अन्यथा शेषशाही विष्णु के दर्शनों के लिए जा सकता है। तर एक महाराज परिक्रमेची त्यांनी घोषणा केली की ज्यांना या ठिकाणी कथा ऐकायला थांबायचं आहे त्यांनी थांबा आणि ज्यांना दर्शनाला जायचं आहे ते दर्शनाला जा। मुझे ध्यान है केवल 10-12 लोग ही रुके। तर केवळ 10-12 लोक थांबले कथा ऐकायला। श्रीधर महाराज उनमें से एक थे। मैंने सोचा शेषशाही के दर्शन लेकर मैं क्या करूँगा, मैं यही ठहर कर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती को सुनता हूँ। तर पहा प्रभुपादांचा व्यवहार किंवा त्यांची दृष्टी। प्रभुपाद विचार करतात की मी शेषशाहीचं दर्शन करून काय करू, मी काय करतो, कथा ऐकतो। तर पहा दर्शन करण्यापेक्षा कथा ऐकणं काय आहे, श्रेष्ठ आहे कधीही। तर दर्शन आपण डोळ्यांनी करतो तर त्याला म्हटलेलं आहे आय एक्सरसाइज। तर कानांनी दर्शन केलं पाहिजे, कधीही कानाने आपण ऐकून काय केलं पाहिजे, गोष्टी समजल्या पाहिजेत।
तर प्रभुपाद ते केलं. प्रभुपादांनी विचार केला की दर्शन करून काय करायचं आहे, आपण काय करू, कथा ऐकू. श्रील प्रभुपाद ने ध्यानपूर्वक अपने गुरु महाराज का प्रवचन सुना. वे ध्यानपूर्वक सुन रहे थे. कई बार उन्हें कुछ बातें समझ नहीं आती, फिर भी वे मन लगाकर नम्रतापूर्वक सुनते हुए अपनी बुद्धी द्वारा एक एक शब्द पी रहे थे. तर पहा कशा पद्धतीने आपल्या बुद्धीद्वारे एक एक शब्द ते काय करत होते, पान करत होते. उन्होंने अनुभव किया कि श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती आध्यात्मिक जगत की प्रत्यक्ष झलक दिखा रहे थे. आणि अशा पद्धतीनं कथा करत होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर की जणू काय आध्यात्मिक जगताचं त्यांना दर्शन देत आहेत. मानो कोई व्यक्ति द्वार खोलकर या पर्दा उठाकर किसी वस्तू को उजागर करता है. ज्या पद्धतीनं एखादी वस्तू झाकलेली आहे आणि ती झाकलेली वस्तू जेव्हा आपण उघडतो तेव्हा प्रत्यक्षामध्ये त्या वस्तूचं आपल्याला दर्शन घडतं. तसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर अशा पद्धतीनं कथा करत होते की आध्यात्मिक जगताचं दर्शन होत आहे. लगभग 1 महीने बाद इलाहाबाद में अभय के दीक्षा समारोह में श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर ने कहा कि उन्होंने स्वयं देखा है कि अभयचरण में श्रवण की कितनी उत्सुकता है. तर पहा त्यांनी नोट केलं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकुरांनी की प्रभुपादांना अभयचरणला श्रवणाप्रती खूप हे आहे, आसक्ती आहे. आणि त्यांनी इलाहाबादमध्ये दीक्षेच्या वेळी बरोबर ते आठवण करून दिलं की कशा पद्धतीनं अभयचरण कथा ऐकण्याप्रती एकदम सतर्क होता. श्रील प्रभुपाद के चरण चिन्हों का अनुगमन करते हुए हमें भी श्रवण की इच्छा को प्रबल बनाना चाहिए. तर गुरु महाराज लिहितात की प्रभुपादांचं अनुसरण करत आपण पण काय केलं पाहिजे, श्रवणाची इच्छा तीव्र केली पाहिजे. रेलवे क्रॉसिंग से शेषशाही 6 किलोमीटर रह जाता है. मार्ग में 2 गांवों तथा एक ऊंट को छोड़कर हमने अधिक कुछ दिखाई नहीं दिया. गहन शांति का अनुभव करते हुए हम चिंतन मग्न होकर आगे बढ़ रहे हैं. निकट ही खर्रो, वर्तमान में खरौत नामक गांव है, जहां बलराम ने अपने मित्रों से उनका हालचाल पूछा था. अंततः जैसे ही भक्तों को शेषशाही मंदिर का श्वेत कोणीय गुंबद दृष्टिगोचर हुआ, उनके चेहरों पर राहत के भाव उभर आए. अब हम भी इतनी लंबी सफल यात्रा करने के बाद अपने पैरों को आराम देना चाहते हैं. आणि शेवटी शेषशाहीला आपली परिक्रमा पोहोचलेली आहे. शेषशाही एक शांत गांव है. हमारी ब्रजमंडल परिक्रमा के यहाँ आने से पूर्व यहाँ के निवासियों ने कभी किसी विदेशी भक्त को नहीं देखा था. तर परिक्रमेमध्ये विदेशी भक्त असतात, तर त्या गावातले शेषशाही गावातले लोकांनी कधी विदेशी लोकांना पाहिलं नव्हतं. अब बच्चे साल भर हमारी प्रतीक्षा करते हैं और हमें देखते ही दौड़कर हमारा स्वागत करने आते हैं. वे क्षीरसागर कुंड तक हमारे दल के साथ साथ आते हैं. यह कुंड ब्रज का क्षीरसागर है. दोपहर के बावजूद भी वातावरण धुंध से भरा है, इसलिए हम इस विशाल कुंड की सीमाओं पर उगी घास के कारण इसकी सीमाओं का अनुमान लगा रहे हैं. स्थानीय निवासियों का दावा है कि वर्ष के कुछ नियत समय यहाँ का जल दुधिया सफेद हो जाता. यहाँ के निवासी कृष्ण पर पूरी तरह निर्भर रहते. तर शेषशाही जे आहे त्याच्या समोर एक क्षीरसागर कुंड आहे. पहा, क्षीर म्हणजे दूध. तर वर्षातला काही काळ असा येतो की ज्या काळी त्या कुंडामधलं जे पाणी आहे ते दुधासारखं होतं. पहा, विश्राम के लिए एक आदर्श स्थान है. परिक्रमा पर स्वस्थ रहने के लिए मुख्य रूप से श्रवण, पैदल चलना, प्रसाद तथा विश्राम इन चारों में संतुलन बनाए रखना आवश्यक है. तर परिक्रमेमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपला आहार, त्याचबरोबर रोज चालणं आहे, त्याच्यानंतर आराम आहे आणि कथा ऐकणं आहे. या गोष्टींचं आपण संतुलन ठेवलं पाहिजे. तर मग काय होऊ शकतं, आपण योग्य पद्धतीनं परिक्रमा करू शकतो. यहाँ का क्षीरसागर मूल क्षीरसागर से अभिन्न है. तर पहा, क्षीरसागर जे आहे ते भगवंतांचं स्थान आहे. क्षीरसागरामध्ये भगवंत काय करतात, अनंत शेषावरती शयन करतात. तर ते जो क्षीरसागर आहे ते क्षीरसागरामध्ये आणि या ठिकाणी शेषशाहीमध्ये जे क्षीरसागर कुंड आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही. इसे निहारते हुए हम इसके शांत जल में हुई लीलाएं सुनने लगे. भक्ति रत्नाकर में उल्लेख है कि एक दिन कृष्ण भगवान नारायण बन गए और अनंत शेष बने बलराम जी पर लेट गए.
श्रीमती राधा रानी श्री कृष्ण के चरण कमलों को दबाने लगी। इसी प्रकार भगवान ने व्रज के इस स्थान पर वैकुंठ भाव प्रदर्शित किया। तर अशा पद्धतीनं भगवंत काय बनले, हे बनले क्षीरोदकशाही विष्णू बनलेले आहेत आणि बलरामजी बनलेले आहेत अनंतशेष। अनंतशेषावरती क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये कृष्ण झोपले, भाव प्रदर्शित किया। तर हे भाव कुठला आहे, वैकुंठाचा भाव आहे। वैकुंठामध्ये भगवंत विष्णु रूपामध्ये असतात। श्री रघुनाथ दास गोस्वामी को अपने वक्ष पर रखना चाहती है, तथापि वे ऐसा करने से डरती है क्योंकि उन्हें भय है कि उनका शरीर कोमल तो होते हुए भी उनके स्तन कठोर है। तर गोपींचा भाव, विशेषतः राधा राणीचा भाव काय आहे की राधा राणी विचार करते की भगवंतांचे चरण कमल एवढे कोमल आहेत की आपल्या वक्षस्थळावरती जर ठेवलं तर त्यांना कष्ट होईल, कारण की आपलं वक्षस्थळ आहे ते कठोर आहे असं ती समजते आणि तिला भय वाटत आहे की अशा पद्धतीनं केलं तर भगवंतांना कष्ट होईल। मैं अनंतशेष के फणों पर अपने चरण कमल रखने वाले भगवान श्री कृष्ण से प्रार्थना करता हूँ कि वे मुझे अपनी व्रजभूमि में निवास की अनुमति प्रदान करें। तर अशा पद्धतीनं जे अनंतशेषावरती पोहोडलेले भगवंत आहेत त्यांना भक्त प्रार्थना करत आहेत की त्यांनी आम्हाला वृंदावनामध्ये व्रजभूमीमध्ये निवास करण्याचं सौभाग्य प्रदान करावं। चैतन्य चरितामृत में उल्लेख आता है कि जब श्री चैतन्य महाप्रभु ने शेषशाही पहुंचकर लक्ष्मी देवी का दर्शन किया, तर स्वतः चैतन्य महाप्रभू सुद्धा आपल्या वृंदावन यात्रेमध्ये शेषशाहीला आले होते पहा। उस समय उन्होंने भागवतम के निम्नलिखित श्लोक का उच्चारण किया आणि भागवताच्या श्लोकाचं त्यांनी श्रवण उच्चारण केलेलं आहे। तर श्री कृष्ण द्वारा रासस्थली से अदृश्य होने के बाद गोपियों ने इसे गाया था। हा श्लोक रासलीलेमध्ये भगवंत जेव्हा अंतर्धान झाले तर गोपी गीत मधला हा श्लोक आहे पहा। यत्ते सुजात चरणांबुरुहं स्तनेषु भीता शनै प्रिय दधिमहि कर्कशेषु तेनाटविमटसि तत् व्यथतेन किं स्वीत् कुर्पादिभिर्भ्रमदिधिर्भवदायुषां न। हे प्रियतम, तुम्हारे चरण कमल इतने सुकोमल है कि हम डरते हुए धीरे से उन्हें अपने स्तनों पर रखती है कि कहीं उन्हें चोट न पहुंच जाए। हमारा जीवन केवल आप पर टिका है, इसलिए हमारे मन इस चिंता से भरे रहते हैं कि वन में भ्रमण करते समय कंकड़ पत्थर आपके कोमल चरणों को चोट न पहुंचाए। तर अशा पद्धतीचा गोपींचा भाव आहे की भगवंतांचे चरण कमल आमच्या नाजूक शरीराहूनही कोमल आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं कष्ट होणार नाही असं त्यांचा भाव आहे। तर हे गोपीगीतचा शेवटचा श्लोक आहे पहा, 10वा स्कंद 31वा अध्याय श्लोक क्रमांक 19। भक्ति रत्नाकर के अनुसार शेषशाही के सौंदर्य को देखकर उनका आनंद बढ़ने लगा और वे उन्मत्त प्रेम से अभिभूत हो उठे। जिन भाग्यवान लोगों ने भगवान के तेज को देखा वे भी प्रेम में मतवाले हो गए और उनके नेत्रों से अश्रु बहने लगे। तर भगवंतांचं खूप सुंदर विग्रह आहे त्या ठिकाणी आणि भगवंतांचं ते सुंदर रूप पाहून भक्त जे आहेत त्यांना अश्रू आलेले आहेत। वे इसी निष्कर्ष पर पहुंचे कि महाप्रभु कोई साधारण मनुष्य नहीं अपितु संन्यासी के वेश में स्वयं शेषशाही भगवान है। तर गावातले जे लोक आहेत ब्रजवासी ते महाप्रभूंचं सुंदरता पाहून त्यांना खूप भावना उत्पन्न झालेली आहेत आणि त्यांना समजतं की हे खरं तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर जे ग्रामीण लोक आहेत त्यांना समजतं की खऱ्या अर्थानं महाप्रभू जे आहेत ते दुसरं तिसरं कोणी नसून कोण आहेत, स्वतः चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत। तर या ठिकाणी पुढं सांगतात, वर्णन करतात की
गर्भोदकशाही विष्णु एवं लक्ष्मी देवी के प्राचीन विग्रह क्षीर सागर कुंड से प्राप्त हुए। तर त्या मंदिरामध्ये जे विग्रह आहेत गर्भोदकशाही विष्णू आणि लक्ष्मी मातेचे विग्रह, तर ते विग्रह त्या मंदिराच्या समोर जे क्षीरसागर कुंड आहे त्या कुंडामध्ये सापडलेले विग्रह आहेत पहा। आणि और यहाँ मंदिर में उनकी स्थापना की गई। अंदरूनी छत पर प्राकृतिक भूरे एवं हरे रंग से भगवान श्री कृष्ण की विभिन्न लीला का चित्रण किया गया है। आणि मंदिराच्या भिंतींवरती भगवंतांच्या अलग अलग लीलांचं काय केलेलं आहे, पेंटिंग केलेलं आहे। शेषशाही विष्णु के दर्शन अद्भुत है। वे अनंत शेष पर विश्राम कर रहे हैं और उनकी नाभि से उत्पन्न कमल के ऊपर ब्रह्मा जी तपस्या ध्यान कर रहे हैं। तर पहा विग्रह जे आहेत कसे आहेत, शेष नाग आहे त्याच्यावरती भगवंत विश्राम करत आहेत। भगवंतांच्या चतुर्भुज रूप आहे भगवंतांचं। भगवंतांच्या चरणाजवळ लक्ष्मी आहे आणि भगवंतांच्या नाभीमधून काय झालेलं आहे, एक कमळ उत्पन्न झालेला आहे। सेम असा विग्रह आहे पहा। आणि त्या कमळावरती ब्रह्माजी पण त्या ठिकाणी आहेत, सुंदर असं। आणि हा काळ्या रंगाचा विग्रह आहे। लक्ष्मी देवी प्रेमपूर्वक भगवान के चरण कमलों को दबा रही है। और त्याच्यामध्ये आणखी काय आहे पहा, पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी काय आहे, भगवान की सुंदर देह चमकीले वस्त्रों से ढकी है आणि देवतागण भगवान की स्तुती कर रहे हैं। सगळे देवता पण आहेत त्या ठिकाणी आणि काय करत आहेत, नारद मुनी आहेत, इंद्र आहेत, ते भगवंतांची स्तुती करत आहेत। अशा पद्धतीचं सुंदर ते विग्रह आहे, दर्शन आहे। हमने नए वस्त्रों एवं मुकुटों के लिए दान दिया और पुजारी ने मिश्री प्रसाद से हमारे हात भर दिए। तर भक्त दान देतात भगवंतांच्या शृंगारासाठी, वस्तूंसाठी आणि त्या ठिकाणचा स्वादिष्ट प्रसाद पुजारी भक्तांना देतात। गर्भोदकशाही विष्णू 3 पुरुष अवतारों में से एक है। तर भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये यांचं वर्णन आहे। भगवंतांचं पुरुष अवतार आहे। भगवंतांचे 6 प्रकारचे अवतार येतात पहा। तर गुणावतार आहेत, लीला अवतार आहेत, त्याच्यानंतर मन्वंतर अवतार आहेत। तर असे अनेक अवतार आहेत। त्याच्यामध्ये भगवंतांचं हे 3 पुरुष अवतार येतात। तर पुरुष अवतारामध्ये कोण कोण येतं पहा। पहिले पुरुष अवतार आहेत महाविष्णू। महाविष्णू पहिले आहेत, त्यांना कारणोदकशाही विष्णू पण म्हणतात। त्यांना महाविष्णूंनाच कारणोदकशाही विष्णू हे नाव आहे। वे कारण सागर में लेटे रहते। तर कारण सागरामध्ये आराम करतात म्हणून त्यांचं नाव आहे कारणोदकशाही विष्णू पण, इसलिए वे कारणोदकशाही विष्णू भी कहलाते। उनके रोमशिंद्रों से असंख्य भौतिक ब्रह्मांड प्रकट होते। आणि कारणोदकशाही विष्णू आहेत त्यांच्या शरीरामध्ये जे रोमछिद्र आहेत, आपल्या शरीरावरती जे केस आहेत ना, तर ते रोमछिद्र आहेत। तर त्याच्यामधून पहा काय येतं, अनंत कोटी ब्रह्मांडाची उत्पत्ती होते। जसं आपल्या शरीरावरती घाम येतो पहा, तर ते रोमछिद्रामधून घाम येत असतो। तसं भगवंतांच्या शरीरामधून जी रोमछिद्र आहेत त्याच्यातून काय होतं, ब्रह्मांडाची उत्पत्ती होते पहा। कल्पना करा, एवढे विशाल जे आकाराचे ब्रह्मांड आहेत ते भगवंतांच्या शरीरातून उत्पन्न होतात। सुरुवातीला ते बीज, जसं की वटवृक्षाचं बीज असतं, किती छोटं असतं ना, तर त्या रूपामध्ये असतात आणि नंतर त्यांचा विस्तार होतो, मोठे होतात। जसं वटवृक्षाचं बीज आहे एवढं छोटंसं असतं बीज, मोहरीच्या आकाराचं, पण जेव्हा त्याच्यामधून वटवृक्ष प्रकट होतो, झाडाच्या रूपामध्ये होतो, तर किती विशाल असं काय त्याचं रूप असतं। तसं ब्रह्मांड भगवंतांच्या शरीरातून उत्पन्न होतं तेव्हा छोटं असतं, मोहरीच्या आकाराचं, आणि जेव्हा ते विस्तार पावतं तर ते मग विशाल काय रूप धारण करतं। फिर वे प्रत्येक, आणि मग पुढं काय होतं बा, ब्रह्मांडाची उत्पत्ती होते, मग भगवंत स्वतःचा विस्तार करतात दुसऱ्या रूपामध्ये। कारणोदकशाही काय करतात, स्वतःचा विस्तार करतात आणि त्यांच्या शरीरामधून कोण येतं, फिर वे प्रत्येक ब्रह्मांड में दुसरे पुरुष अवतार। पहिला आहे हे माहीत असलं पाहिजे भक्तांना सर्वांना पहा। पहिले आहेत कारणोदकशाही विष्णू, दुसरे आहेत गर्भोदकशाही विष्णू। तर कारणोदकशाही विष्णू विस्तार करतात स्वतःचा आणि काय बनतात, गर्भोदकशाही विष्णू। आणि गर्भोदकशाही विष्णू काय करतात, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात। तर जसं अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होतात तसं भगवंत पण अनंत विस्तार करतात आपले कारण हे गर्भोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये, आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत प्रवेश करतात। आधा ब्रह्मांड गर्भोदक सागर के जल से भरा होता है। तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये काय होतं, जसं की एक
अंडाकृती आकार आहे असं कल्पना करा, एक गोल आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध जे आहे ते काय आहे, पाणी भरलेलं आहे. तर ते पाणी काय आहे, गर्भोदक जल आहे. त्या पाण्यामध्ये भगवंत काय करतात, शयन करतात. गर्भोदकशाही विष्णू त्यांचं नाव आहे. और उसमें लेटने के कारण में गर्भोदकशाही कहलाते हैं. तर त्या गर्भोदकामध्ये ते झोपतात. इन्हीं की नाभी से, आता गर्भोदकशाही विष्णू जे आहेत दुसरे विस्तार रूप, ते त्यांच्या नाभीमधून काय होतं, एक कमल फूल उत्पन्न होतं पहा, आणि त्या कमळावरती ब्रह्माजीचा जन्म होतो. तर पहा किती सुंदर आहे. त्याच्यातून कसं ब्रह्मांड किंवा जीवांची उत्पत्ती कशी होते पहा. तर त्या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून कमळ उत्पन्न होतं, त्या कमळावरती ब्रह्माजीचा जन्म होतो. आणि पुढं अंततः भगवान ब्रह्मांड के प्रत्येक अणु परमाणु तथा प्रत्येक जीवात्मा के हृदय में तिसरे पुरुषावतार रूप में प्रवेश करते हैं. आणि अशा पद्धतीनं गर्भोदकशाही पुन्हा आपला विस्तार करतात आणि ब्रह्मांडामध्ये जे जीव आहेत त्या जीवांच्या हृदयामध्ये पुरुष अवताराच्या रूपामध्ये, म्हणजे त्यांचं नाव आहे क्षीरोदकशाही विष्णू. पहिले आहेत कारणोदकशाही विष्णू, दुसरे आहेत गर्भोदकशाही विष्णू आणि तिसरे आहेत क्षीरोदकशाही विष्णू. तर क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानं निवास करतात. या ठिकाणी गुरु महाराज सांगतात की यद्यपि यहाँ हुई लीला से प्रतीत होता है कि श्री कृष्ण ने क्षीरोदकशाही विष्णु रूप प्रकट किया था, इसलिए यहाँ कुंड का नाम क्षीरसागर कुंड है. परंतु कुंड में प्राप्त तथा मंदिर में पूजित विष्णु मूर्ति गर्भोदकशाही विष्णु की है. तर त्या ठिकाणी जे कुंड आहे ते क्षीरसागर कुंड आहे, परंतु कुंडामध्ये जी मूर्ती प्राप्त झालेली आहे ती आहे गर्भोदकशाही विष्णूची. कारण की गर्भोदकशाही विष्णु की नाभि से ही वह कमल पुष्प उत्पन्न होता है. तर कुंडाचं नाव आहे क्षीरसागर कुंड, पण क्षीरसागर कुंडामध्ये कारणोदकशाही विष्णू निवास करतात, पण त्या कुंडामधून जे मूर्ती प्राप्त झाली ती आहे गर्भोदकशाही विष्णूंची. कारण की गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्माजी उत्पन्न होतात. तर या ठिकाणी जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या नाभीतून ब्रह्माजी प्रकट झालेले आहेत, म्हणून ती मूर्ती जी आहे ती गर्भोदकशाही विष्णूंची आहे. कमल पुष्प उत्पन्न होता है जिसके ऊपर ब्रह्माजी का जन्म एवं जिसकी नाल में 14 भुवन होते हैं. आणि जे ब्रह्माजींचं उत्पत्ती झालं ते जे कमळाचं देठ आहे त्या देठामध्ये 14 लोक आहेत पहा. आपलं पृथ्वी लोक मध्यभागी आहे आणि वरती 7 खाली 7 अशा पद्धतीने 14 लोक आहेत. भगवान की सर्पशय्या अनंत शेष का भी श्रीमद भागवतम में सुंदर वर्णन है. तर हे वर्णन भागवतामध्ये आहे, पहिल्या स्कंदामध्ये आहे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी आहे. तर या ठिकाणी गुरु महाराज सांगतात उस महल में एक विशाल अद्भुत सर्प अनंत शेष था. उनके सहस्त्रों फनों पर स्थापित मणियों के तेज से उनकी पूरी देह देदीप्यमान थी और वह तेज प्रत्येक फन के 2-2 नेत्रों से प्रतिबिंबित हो रहा था. वे श्वेत कैलाश पर्वत के समान दिखते थे और उनका कंठ एवं जिह्वाएं गहरे नीलवर्ण की थी. तर भागवताचा दशम स्कंद अध्याय 89 श्लोक संख्या 53. सुखदेव गोस्वामी आगे कहते हैं यह महान ब्रह्मांड भगवान अनंत देव के सहस्त्रों फनों में से एक पर टिका है और श्वेत सरसों के बीच जैसा दिखता है. भगवान अनंत के फन की तुलना में यह अत्यंत नगण्य है. तर पहा सगळे ब्रह्मांड कुठं आहेत, अनंत शेषेच्या मस्तकावरती आहेत आणि अनंत शेषांना अनंत फण आहेत आणि त्या अनंत फणांवरती अनंत ब्रह्मांड त्याच्यामध्ये आधार त्यांनी घेतलेला आहे. तर ते अनंत शेषांच्या मस्तकावरती एखाद्या मोहरीच्या बीजाप्रमाणे ते ब्रह्मांड आहेत पहा. एवढी विशाल आपल्याला वाटणारी ब्रह्मांड अनंत शेषांच्या शय्येवरती कसे आहेत, मस्तकावरती छोट्याशा मोहरीच्या बीजाप्रमाणे आहेत. त्यांच्यासाठी एकदम नगण्य आहे ते. भक्ति रसामृत वर्णन करती है कि यद्यपि अनंत शेष अपने फनों पर आराम से असंख्य लोग धारण करते हैं, परंतु वे ब्रह्मांडीय परतों को भेदने वाली कृष्ण की बांसुर की मधुर ध्वनि से विचलित होकर झूमने लगते हैं. तर भगवंतांचं बासरीचं ध्वनी ऐकून काय होतात ते डोलू लागतात अनंत शेष. गर्ग संहिता में उल्लेख है कि जब सब ग्रहों को धुरी में रखने की आवश्यकता पड़ी तो भगवान श्री कृष्ण ने ग्रहों को आधार देने के लिए अनंत शेष को बुलाया. तर प्रत्येक ग्रहाला त्यांना आधार देण्यासाठी भगवंतांनी अनंत शेषांना नियुक्त केलं
अनंत शेष ने पूछा कि उन्हें कितने समय तक ग्रहों को आधार देना होगा। इस पर भगवान ने कहा, तर अनंत शेष विचारतात किती वेळ धारण करायचं, तर भगवान सांगतात की हे सर्पराज, तुम अपने सहस्त्र मुखों से सदैव मेरे उन नामों का कीर्तन करून। तर भगवंतांनी कसं उत्तर दिलं, भगवान सांगतात की तुम्ही काय करा, तुझे जे हजारो फण आहेत त्याच्याद्वारे माझ्या नावांचं गुणगान करा, जो मेरे दिव्य गुणों को उजागर करते हैं। जब मेरे उन नामों की सूची समाप्त हो जाए तब तुम भूमंडल के बोझ को नीचे रखकर विश्राम कर सकते हो। आणि भगवान सांगतात की जेव्हा माझ्या नावांची यादी संपेल तेव्हा तू काय करू शकतो, त्या सर्व ब्रह्मांडांना खाली ठेवू शकतो आणि मग तू आराम करू शकतो। पण पुढे सांगतात, गुरु महाराज वर्णन करतात की यह सुनकर अनंत शेष भगवान से पूछा, मैं ग्रहों को आधार दूंगा परंतु मुझे कौन आधार देगा। तर अनंत शेष विचारतात, मी ग्रहांना आधार देईन पण मला कोण आधार देणार। भगवान ने उन्हें आश्वासन दिया, हे बंधु चिंता मत करो, मैं कछुआ बनकर स्वयं तुम्हें उठाऊंगा। तर भगवान सांगतात की मी काय बनेन, कश्यप रूपामध्ये, कासवाच्या रूपामध्ये स्वयं तुला आधार देईन। ये भव्य तथा असीम शक्तिशाली सर्प अपने सहस्त्र मुखों द्वारा अनादिकाल से भगवान का महिमागान कर रहे हैं, परंतु वे अभी तक इन महिमाओं के सागर का छोर नहीं जान पाए, क्योंकि यह सागर निरंतर विस्तारित होता रहता है। तर अजून पण अनंत शेष पहा हजारो फणांद्वारे भगवंतांचं गुणगान करत आहेत, परंतु त्यांना काहीच त्याची सीमा सापडलेली नाही। कारण की भगवंतांचं नाम किंवा भगवंतांचं लीला, भगवंतांचं रूप जे आहे कसं आहे, अनंत आहे आणि ते कितीही वर्णन केलं तरी संपणार नाही, सागराप्रमाणे ते विशाल आहे। क्योंकि यह सागर निरंतर विस्तारित होता रहता है। चैतन्य भागवत के अनुसार दोनों भगवानों में इसकी अलौकिक स्पर्धा रहती है और ब्रह्मा जी, शिव जी, देवगण तथा ऋषि मुनि अत्यंत आनंदपूर्वक इसे देखते हैं। यह प्रमाणित करता है कि हम चाहे कितनी बार ब्रजमंडल परिक्रमा क्यों न कर ले, फिर भी हम भगवान की अद्भुत लीलाओं को सुनने सुनाते से तृप्त नहीं होंगे। तर किती वेळा ब्रजमंडल परिक्रमा केली, कितीही कथा ऐकल्या तरी व्यक्ती तृप्त होत नाही, त्याला आणखी ऐकण्याची इच्छा होते, आणखी तो ऐकण्यासाठी आतुर होतो। ये लीलाएं सदैव विस्तारित होती है और नए एवं उन्नत साक्षात्कार प्रदान करती हैं। हमारी पद्धति आँखों की कसरत नहीं वरन कानों की कसरत है। पहा, डोळ्यांची कसरत नाही आहे, कशाची कसरत आहे, कानांची कसरत आहे। आपण कानांनी पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परिक्रमा के दौरान बोले गए प्रत्येक शब्द को हमें ध्यानपूर्वक सुनना है। यदि हम केवल ध्यानपूर्वक श्रवण करें तो ब्रजवासियों के हृदय को विमोहित करने वाला यह मनमोहक ग्वाला हमारे मन को भी आकर्षित कर सकता है। तर अशा पद्धतीने जर आपण श्रवण करण्याचं आकर्षण वाढवलं, ध्यानपूर्वक आपण श्रवण केलं, तर गुरु महाराज सांगतात की ब्रजवासियांना आकर्षित करणारं ग्वाल भगवान श्रीकृष्ण आपल्याला सुद्धा आकर्षित करतील। आपलं मन काय होईल, त्यांच्याद्वारे आकर्षित होईल। जिस स्थान पर श्री कृष्ण ने लीलाएं की, परिक्रमा हमें उसी स्थान पर बैठकर उन लीलाओं के श्रवण कीर्तन में निमग्न होने का अवसर प्रदान करती है। तर त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवंत लीला करतात त्या ठिकाणी बसून आपल्याला त्यांच्या त्या लीलांचं श्रवण करायला भेटतं परिक्रमेमध्ये। यहाँ हम सुन सकते हैं कि भगवान ने क्या खाया, कैसे खेल खेले, किस प्रकार विभिन्न असुरों का वध किया। जितना अधिक हम सुनेंगे उतनी अधिक सुनने की हमारी रुचि बढ़ेगी। तर जेवढा आपण श्रवण करणार तेवढा अधिक आपलं रुचि पण वाढणार। दिव्य ध्वनि को सुनना अपनी सुकोमल भक्तिलता को सिंचने के समान है। जसं की जे छोटी छोटी झुडपं असतात, झाडं असतात, त्यांना काय करावं लागतं, पाणी घालावं लागतं, त्यांना खत घालावं लागतं, तेव्हा त्याचं पोषण होतं। तसं आपण जे करत आहोत ते काय आहे, भक्ती करत आहोत आणि भक्तिलता आहे। तर त्या भक्तिलतेचं जर पोषण करायचं असेल तर त्याच्यासाठी काय आहे, श्रवण आणि कीर्तन त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे। जितना अधिक हम जल देंगे एवं इसकी देखभाल करेंगे यह उतनी शीघ्र बड़ी होगी। तब एक दिन भगवान की इच्छा से यह लता ब्रह्मांड की परतों को भेदती हुई गोलोक वृंदावन में उनके चरण कमलों का आश्रय प्राप्त करेगी। शेषशाही कृष्ण की जय। हम मंदिर प्रांगण में भीड़ से भरे कमरों में ठहर गए।
कुछ कमरे खुले हैं, दीवारों के नाम पर केवल कपड़े की चादर टंगी है। स्थानीय बच्चे चादर से बने पर्दों में घी सिर घुसाकर दबी हंसी से अंग्रेजी में पूछते हैं, व्हॉट कंट्री फ्रॉम? तर ग्रामीण मुलं विचारत आहेत विदेशी लोकांना। एक बच्चे ने दूसरे से हिंदी में पूछा, क्या ये बंगाल से आए हैं? राधाकांत प्रभु टिप्पणी करते हुए बोले, यहाँ रहने वाला व्यक्ति किस प्रकार कल्पना कर सकता है कि हम कौन से निम्न लोकों से आए हैं। यहाँ पानी की कोई कमी नहीं, पानी के 3 पंप लगे हैं, साथ ही स्नान करने के लिए एक क्षीरसागर कुंड का शीतल जल भी है। स्नान करके हम तरोताजा हुए। कुंड के दूसरे छोर पर बत्तखों के झुंड से घिरी एक भैंस तैर रही है। कुछ स्थानीय निवासी सायंकालीन आरती में भाग लेने आए। 3 वर्षीय छोटी लड़की कीर्तन में ताली बजाते हुए उत्साहपूर्वक नाच रही है। कुछ अन्य बच्चे भक्तों के हाथ पकड़कर निताई गौरसुंदर के सम्मुख गोलाकृति में नाचने लगे। सब चिंताओं से परे दुनिया के इस शांत कोने में हम ब्रजमंडल के आश्चर्यों का रसास्वादन कर रहे हैं। ब्रह्मा जी के एक दिन में भगवान श्री कृष्ण अपने मूल स्वरूप में इस धरती पर प्रकट होते हैं और अपने उस निजधाम को उजागर करते हैं जहां उनका माधुर्य अपनी चरम सीमा पर रहता है। लक्ष्मी नारायण के साथ संबंध में आदर सम्मान की भावनाएं बाधा उत्पन्न करती है। पहा, लक्ष्मीनारायणांमध्ये काय आहे, एक प्रकारचं आदर आहे, मान सन्मान आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, थोडंसं भावना ज्या आहेत त्याच्यामध्ये बाधा उत्पन्न होते। परंतु वृंदावनामध्ये श्रीकृष्ण केवल एक गाँव वाले हैं। वे किसी के मित्र, किसी के प्रेमी, किसी के पुत्र, परंतु वे एक सामान्य ग्वाले हैं क्योंकि वे अन्य सब व्रजवासियों के दिव्य प्रेम के विषय है। सदैव विस्तारित होने वाले उस प्रेम को विद्वान पंडित एवं ऋषि मुनि भी नहीं समझ सकते। तर वृंदावनामध्ये भगवंत मित्राच्या रूपामध्ये, प्रेमीच्या रूपामध्ये, पुत्राच्या रूपामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी कोण त्यांना भगवंत मानत नाहीये, त्यामुळे त्यांच्यामध्ये आदान प्रदानामध्ये काही बाधा येत नाहीये। तर मित्र जे आहेत एकदम मित्रतापूर्ण व्यवहार करतात। यशोदा मैया जे आहे एकदम पुत्राच्या रूपामध्ये व्यवहार करत आहे। गोपी आहेत प्रेमिकाच्या रूपामध्ये व्यवहार करत आहेत। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाधा येत नाही, कारण की ते भगवंतांना एक साधारण व्यक्ती मानत आहेत, भगवंत मानत नाहीत ते। परंतु लक्ष्मी जी आहे ती भगवंतांना भगवंत मानते, त्यामुळं आदान प्रदानामध्ये थोडंसं बाधा येत असते। गौड़ीय वैष्णव परंपरा में आना हमारा परम सौभाग्य रहा। चैतन्य महाप्रभु तथा उनके परम प्रिय प्रतिनिधि श्रील प्रभुपाद ने स्वयं प्रकट होकर हमें सिखाया कि किस प्रकार व्रजवासियों के चरण चिन्हों का अनुगमन करके हम भी भगवान के साथ अत्यंत घनिष्ठ संबंध स्थापित कर सकते हैं। तर श्रील प्रभुपादांच्या कृपेनं आपल्याला काय झालेलं आहे, माहीत झालेलं आहे की कशा पद्धतीनं आपण भगवंतांबरोबर घनिष्ठ संबंध स्थापित करू शकतो। तर पुढं गुरु महाराज सांगतात शेवट, श्री श्री निताई गौरसुंदर की जय जयकार हो, जय जयकार हो, श्रील प्रभुपाद की जय हो। इनके चरण चिन्हों पर चलने के अतिरिक्त ब्रजमंडल परिक्रमा करने का और अन्य श्रेष्ठ मार्ग क्या हो सकता है। तर निताई गौरसुंदरांच्या पाठीमागं चालत परिक्रमा करण्यासारखं दुसरं मोठं सौभाग्य काय असणार, और अन्य श्रेष्ठ मार्ग क्या हो सकता है। हमें कृतज्ञतापूर्वक यहाँ की रज में लौटना चाहिए। कल हम गौर निताई के साथ व्रज के सर्वोच्च उत्तरी छोर पर जाएंगे, जहाँ से हम मथुरा की ओर लौटना आरंभ करेंगे। तर अशा पद्धतीनं आपली 20व्या दिवसाची परिक्रमा पूर्ण होते। उद्या आपण मथुरेच्या दिशेने जाणार आहोत। उद्या आपली परिक्रमा पुढे जाते। परसोली गाव लागतं, पैग्राम आणि शेरगड। तर अशी आपली परिक्रमा उद्या पुढे जाईल। उद्याची परिक्रमा आपण पाहूया। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ब्रजमंडल परिक्रमा की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, निताय और प्रेमानंदे हरि बोल। ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू। कोणाचा काय प्रश्न आहे, कमेंट आहे, आपण बोलू शकता।